आपल्याला जी वीज मिळते ती नक्की येते कुठून, कधी विचार केलाय का? गंमत म्हणजे यामागची बरीचशी यंत्रणा आपल्या पायाखाली जमिनीखाली दडलेली आहे. तर आज आपण याच अंडरग्राऊंड पॉवर केबल्सच्या जगात डोकावणार आहोत. पण मग पहिला प्रश्न मनात येतोच की एवढा खर्च आणि मेहनत करून या पॉवर लाईन्स जमिनीखाली का टाकायच्या? म्हणजे थेट टावरवरून तारा नाही का टाकता येणार? चला याचं कारण शोधूया. खरं तर असं करण्यामागे खूप महत्त्वाची कारणं आहेत. विचार करा, मोठं वादळ आलं, झाडं पडली तरी वीज पुरवठा खंडित होण्याची चिंताच नाही, कारण तारा जमिनीखाली सुरक्षित असतात. आणि हो, आपल्या शहरांवर तारांचं जाळं दिसत नाही, त्यामुळे ती अधिक मोकळी आणि सुंदर दिसतात. हे तर झाले फक्त काही मुख्य फायदे. चला तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय समजून घेणार आहोत. आपण केबलच्या आतल्या रचनेपासून सुरुवात करू, मग तिचे वेगवेगळे प्रकार पाहू आणि शेवटी त्यांची तुलना करून हा आढावा पूर्ण करू. ठीक आहे, तर मग आता आपण थेट मुद्द्यावर येऊया. या केबलला अक्षरशः उघडून पाहूया की आतमध्ये नेमकं काय दडलंय. आपण थरथरथर हे सगळं समजून घेऊ. ही आकृती बघा, केबल बाहेरून किती साधी दिसते नाही का, पण आतून ती तितकीच गुंतागुंतीची आहे. यात अनेक थर आहेत आणि या प्रत्येक थराचं एकच काम आहे, मध्यभागी असलेल्या विद्युत वाहकाला म्हणजेच कंडक्टरला बाहेरील जगापासून पूर्णपणे सुरक्षित ठेवणं. चला पाहूया हे थर कोणते आहेत. आणि हे बघा, प्रत्येक थराचं एक विशिष्ट काम ठरलेलं आहे. कंडक्टरमधून वीज जाते तर इन्सुलेशन तिला बाहेर गळू देत नाही. त्याच्यावर लेड शीथ आहे जे ओलावा आत येऊ देत नाही. आणि सर्वात बाहेरचं आर्मरिंग तर तिला कोणत्याही यांत्रिक नुकसानीपासून वाचवतं. म्हणजे जणू काही एका योद्ध्यासारखं चिलखतच घातलं या केबलने. चला आता बघूया केबल्सचा पहिला आणि सगळ्यात मूलभूत प्रकार. हा प्रकार अनेक केबल सिस्टमचा पाया मानला जातो. यांना बेल्टेड केबल्स म्हणतात आणि ह्यांचं डिझाईन एकदम सरळ साधं असतं. साधारणपणे 11,000 व्होल्टपर्यंतच्या लाईनसाठी या वापरल्या जातात. म्हणजे आपल्या कॉलनीतल्या ट्रान्सफॉर्मरपर्यंत वीज आणणाऱ्या केबल्स साधारणपणे याच प्रकारच्या असतात. ही आकृती पाहिली की लगेच लक्षात येईल. इथे बघा, 3 वेगवेगळ्या तारांना एकत्र करून त्यांच्या भोवती कागदाचा एकच इन्सुलेटिंग बेल्ट गुंडाळला आहे. यामुळे रचना सोपी होते, पण जसजसं व्होल्टेज वाढतं तसतशी ही रचना मात्र तितकीशी प्रभावी ठरत नाही. मग समजा व्होल्टेज 11 केव्हीपेक्षा खूप जास्त असेल तर मग काय करायचं? तिथेच आपल्याला एका जास्त प्रगत ॲडव्हान्स डिझाईनची गरज लागते. तर इथेच खरी गंमत आहे. जास्त व्होल्टेज म्हणजे तारेवर जास्त विद्युत ताण येतो. हे अगदी पाण्याच्या पाईपसारखं आहे. जर दाब सगळीकडे सारखा नसेल तर पाईप फुटू शकतो. केबलचंही तसंच आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी इंजिनियर्सनी स्क्रीन्ड केबल्स तयार केल्या, ज्यात हा ताण अगदी समान असतो. तर ही समस्या सोडवण्यासाठी स्क्रीन्ड केबल आल्या. आणि गंमत म्हणजे यातही 2 मुख्य प्रकार आहेत. एक आहे एच टाईप आणि दुसरा एसएल टाईप. दोघांचा उद्देश एकच आहे, विद्युत क्षेत्राला नियंत्रित करणं, पण त्यांची रचना थोडी वेगळी आहे. डावीकडे आहे एच टाईप. याचं नाव संशोधक हर्टस्टॅटर यांच्या नावावरून ठेवलंय, ज्यात स्क्रीन केलेल्या तारा एकत्र बांधलेल्या आहेत. आणि उजवीकडे आहे एसएल टाईप, म्हणजेच सेपरेट लीड. नावाप्रमाणेच यात प्रत्येक तारेला स्वतःचं स्वतंत्र संरक्षक कवच मिळतं. यामुळे केबलची कार्यक्षमता आणखीनच वाढते. आता आपण अजून एक मोठी उडी घेणार आहोत. समजा व्होल्टेज 66,000 व्होल्टपेक्षाही जास्त असेल तर तिथे साध्या केबल चालत नाहीत. तिथे आपल्याला लागतात प्रेशर केबल्स. पण इतक्या प्रचंड व्होल्टेजवर एक मोठी अडचण येते. इन्सुलेशनमध्ये हवेचे अगदी छोटे बुडबुडे किंवा पोकळ्या तयार होतात, ज्यांना व्हॉइड्स म्हणतात. आणि याच पोकळ्यांमुळे इन्सुलेशन कमकुवत होऊन केबल खराब होऊ शकते. पण यावर एक जबरदस्त उपाय शोधण्यात आला आहे. याचं उत्तर आहे प्रेशर, म्हणजेच दाब. या केबल्समध्ये काय करतात तर तेल किंवा गॅसचा दाब वापरून या पोकळ्याच भरून टाकतात. म्हणजे आतून कोणतीही पोकळी शिल्लक राहत नाही आणि इन्सुलेशन एकदम घन आणि मजबूत राहतं. याचेही 2 मुख्य प्रकार आहेत. ऑइलफील्ड केबल्समध्ये इन्सुलेशनमध्ये सतत तेलाचा प्रवाह ठेवला जातो, ज्यामुळे पोकळ्या भरल्या जातात. तर गॅस प्रेशर केबल्समध्ये बाहेरून नायट्रोजन गॅसचा प्रचंड दाब देऊन इन्सुलेशनला दाबून ठेवलं जातं. म्हणजे बघा, उद्देश एकच आहे पण पद्धत वेगळी. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा पटकन एक आढावा घेऊया, म्हणजे सगळं काही व्यवस्थित लक्षात राहील. हा तक्ता बघा, यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. व्होल्टेज जेवढं जास्त, केबलची रचना तेवढीच प्रगत आणि गुंतागुंतीची होत जाते. म्हणजे प्रत्येक कामासाठी, प्रत्येक व्होल्टेज पातळीसाठी एक विशिष्ट प्रकारची केबल तयार केलेली असते. तर हा होता अंडरग्राऊंड केबल्सच्या आतला एक छोटासा प्रवास. पण जाता जाता एक विचार मनात येतोच.
आपली विजेची गरज तर दिवसेंदिवस वाढतीये. मग भविष्यात या जमिनीखालच्या अदृश्य रक्तवाहिन्या स्वतःला कसे बदलतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? पाहिल्याबद्दल धन्यवाद.